मेष राशी 23 जून ते 29 जून 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे, कारण या महिन्याच्या शेवटी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे, तर गुरुचा अस्त होणार आहे। मंगळ ग्रह सिंह राशीत संक्रमण करणार आहे, त्यामुळे 23 ते 19 जून हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे। चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। या आठवड्यात मेष राशीसाठी ग्रहांच्या हालचाली खूप अनुकूल आहेत। आत्मविश्वास प्रचंड वाढ होईल आणि तुम्ही तुमच्या कामांमध्ये नवीन ऊर्जेने यश मिळवाल। आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल, तथापि तणावापासून अंतर ठेवणे महत्त्वाचे असेल। या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक प्रगतीच्या प्रचंड संधी आहेत। नवीन सौदे आणि भागीदारीतून व्यापाऱ्यांना नफा होईल। नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून प्रशंसा आणि पदोन्नतीचे संकेत आहेत। नवीन योजना आणि प्रकल्पांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची असेल। कुटुंबात धार्मिक वातावरण आणि सहकार्य राहील। प्रेमजीवनात सकारात्मक वळण येण्याची शक्यता आहे। विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल, परंतु काही किरकोळ फरकांमध्ये संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असेल। या आठवड्यात आरोग्य सामान्य राहील, परंतु खाण्यापिण्याबाबत निष्काळजी राहू नका। शुद्ध आणि संतुलित आहार घेतल्याने ऊर्जा टिकून राहील। ताण टाळण्यासाठी ध्यान किंवा योग फायदेशीर ठरेल। या आठवड्यात तुमची प्रेम कहाणी एक नवीन वळण घेऊ शकते। तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही एकमेकांशी खोलवर जोडले जाऊ शकाल। जुने नाते असो किंवा नवीन प्रेम, तुमचा उत्साह आणि ऊर्जा गोष्टींना रोमांचक बनवेल। जर तुम्ही तुमच्या भावना एखाद्या अनोळखी व्यक्तीला व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खास आहे। या आठवड्यात करिअरमध्ये आव्हाने असतील, परंतु आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने तुम्ही त्यावर मात कराल। व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे। प्रेमजीवनात उत्साह असेल, परंतु रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। ग्रहस्थिती पाहता मेष राशीला हा आठवडा उत्तम यशदायी असेल। ग्रहमान तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतील। तुमचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि तुमची कामगिरी या आठवड्यात उच्च पातळीवर असेल। मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल, पण बदलत्या वातावरणामुळे आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल। अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, यामुळे पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात। आहारात सकस भोजन असावे। ज्यांना जुनी दुखणी आहेत त्यांनी वेळेत तपास करून घ्यावा। मेष राशीच्या कुटुंबातील व्यक्तींना आरोग्याची थोडी चिंता राहील। तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवा, यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतील। घरात एखादे शुभ कार्य किंवा पूजा होऊ शकते। तुम्ही धार्मिक कार्यात सहभाग घ्याल। मेष राशीच्या विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे। तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील। विदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ वार्ता मिळेल। तुम्ही यशस्वी व्हाल। मेष राशीच्या प्रेमी जोड्यांनी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधावा। आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा जाणून घ्या, यामुळे तुमच्या प्रेमात गोडवा वाढेल। गैरसमज दूर होतील। आपल्या नात्यात पारदर्शकता ठेवा। मेष राशीच्या वैवाहिक जीवनात सौम्य वातावरण असेल। तुमच्या नात्यातील तणाव कमी होईल। तुम्हाला सासूरवाडीची मदत मिळू शकते। मेष राशीच्या आर्थिक स्थिती चांगली राहील। तुम्हाला चांगला धनलाभ होईल। तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होण्यासाठी बजेटचे नीट व्यवस्थापन करा, यामुळे तुमचा धनसंचयही वाढेल। बाजारातील गुंतवणूक अनुभवांच्या सल्ल्याने करावी। मेष राशी या आठवड्यात तुमच्या जीवनाचा वेग थोडा मंदावू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्या इच्छा कमी झाल्या आहेत। या कालावधीचा वापर तुमच्या विचारसरणीचे नूतनीकरण करण्यासाठी करा आणि तुमच्या स्वप्नांबद्दल स्पष्टता मिळवण्यासाठी करा। कृती करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असताना संयम हा तुमचा सर्वात मोठा सहयोगी असेल। प्रक्रिया, विश्वसनीय सामग्री आणि तुमच्या आदर्श दृष्टिकोनावर केंद्रित ठेवा। या आठवड्यात मेष राशी ब्रह्मांड तुम्हाला सहकार्याने तुमच्या उग्र स्वातंत्र्याचे संतुलन साधण्यास उद्युक्त करते। बुधग्रहाच्या संरेखनामुळे संवाद महत्त्वाचा बनतो, म्हणून स्पष्टपण विचारशील राहा। कामाच्या ठिकाणी आठवड्याच्या मध्यात नवीन संधी निर्माण होतात। आत्मविश्वासाने त्यांचा लाभ घ्या। नातेसंबंधांना सौम्य स्पर्शाची आवश्यकता असते। तुमच्या प्रियजनांच्या गरजा सक्रियपणे ऐका। मंगळ तुमचा उत्साह प्रज्वलित करतो, परंतु ही ऊर्जा हुशारीने वापरली पाहिजे। आवेगपूर्ण निर्णय टाळा, विशेषतः 25 तारखेच्या आसपास। आरोग्याच्या बाबतीत शारीरिक हालचाली हा तुमचा मित्र आहे।
जो तणावमुक्त करतो आणि तुमच्या आत्म्याला ऊर्जा देतो। आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक आणि दीर्घकालीन नफ्यावर लक्ष केंद्रित करा, कारण जलद विजय अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत। सामाजिकदृष्ट्या जुन्या मित्राशी किंवा कुटुंबातील सदस्याशी पुन्हा संपर्क साधा, कारण आठवणी अनपेक्षित उबदारपणा आणतात। आठवड्याच्या शेवटी सर्जनशीलतेमध्ये सांत्वना मिळेल। रंगवा, लिहा किंवा बांधा, तुमच्या आतील आगीला रचनात्मकपणे व्यक्त करू द्या। मेषराशी हा आठवडा कृती आणि चिंतनाचे मिश्रण असू द्या। तुमच्या क्षमतेला पूर्णपणे स्वीकारा। एकंदरीत पाहता मेषराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।